नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जाणारा विषय म्हणजे शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना जे सेंट्रल किचन कोटमदारा गोडेगाव येथून जो अन्न पुरवठा दररोज 2 टाइम करण्यात येतो, त्यामध्ये 30 तारखेला एक विचित्र प्रकार घडला। त्याच्यामध्ये राजम्याची भाजी आणि काही अन्नपदार्थ आले होते। ज्यावेळी सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये ही भाजी आली त्यावेळी तिथल्या मुख्याध्यापकांना, मुलींना, तिथल्या अधीक्षकांना त्या भाजीमध्ये आळ्या आढळून आल्या। तात्काळ ही बाब वरिष्ठांना कळवण्यात आली। त्या भाजीचे आळ्यांचे फोटो देखील काढण्यात आले। हा विषय काही आदिवासी समाज सेवकांपर्यंत पोहोचला। दत्ता गावरे असेल किंवा इतर काही लोक असतील, पत्रकारांपर्यंत विषय पोहोचल्याच्या नंतर आपण ज्यावेळी ती बातमी कव्हर करायला गेलो त्यावेळी त्या मुलींनी सांगितलं, ज्या मुलींनी ती भाजी पाहिली त्या मुलींनी त्यांच्या तोंडाने सांगितलं माध्यमांसमोर, तिथं मुख्याध्यापिका देखील होत्या, का त्या भाज्यांमध्ये आळ्या होत्या। मुख्याध्यापिकेने तेच सांगितलं का त्याच्यामध्ये आळ्या होत्या। मग आता सर्वांना वाटलं की याच्यामध्ये सगळं कारवाई होईल आणि याच्याबाबत काही ना काही कुणावर तरी हे प्रकरण शेकल किंवा ज्या लोकांनी हलगर्जीपणा करेल त्याच्यावर कारवाई करेल असं वाटलं होतं। परंतु झालं उलट। 2-3 दिवसानंतर पेपरमध्ये वेगळ्याच बातम्या यायला सुरुवात झाली। त्या बातम्या काय होत्या का त्या आळ्या नव्हत्या तर राजमाला आलेले कोंब होते। आणि ह्या बातम्या कुणी दिल्या तर ते दिल्या होत्या प्रकल्प अधिकारी, जे स्वतःला मिले भारी, मिले शाना, मी आल्यामुळे एवढा सुधार झाले। हा जो अधिकारी सदा स्वतःची टिमक्या जो करतो तो अधिकारी म्हणून त्या अधिकाऱ्याने या पेपरला बातम्या दिल्या तर त्या आळ्या नसून ते अंकुर होते, मोड होते। आणि ती जी बातमी पाहिली पत्रकार म्हणून मला सुद्धा एक धक्का बसला का इतका अधिकारी एखाद्याला वाचवायसाठी इतक्या खालच्या स्तरावर कसा जाऊ शकतो। कारण की मी त्या अधिकाऱ्याला चांगला अधिकारी समजत होतो। काही लोक म्हणायचे अहो तुम्ही त्यांना चांगला का, हा अधिकारी खूप वाईट आहे, खूप हे आहे। पालघरवरून मला अनेक फोन आले या अधिकाऱ्याच्या सगळ्या वागणुकीबद्दल। पण म्हटलो ठीक आहे, त्या अधिकाऱ्यावर समजा काही गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा खोटा होता। त्यानंतर मी त्या अधिकाऱ्याची बाजू घेतली आणि ते सांगितलं का या अशा पद्धतीत झालं। लोक म्हणत होती का तुम्ही जरी बाजू घेत असेल पण तो अधिकारी त्या गुन्ह्याचा नाहीये, असेल तर माझ्या लेखी तो अजून एक खोटा गुन्हाचा होता। पण त्यानंतर या अधिकाऱ्याने असं केलं का तो जो आहे प्रकार तो आळ्या नसून एक दाखवायचं केलं आणि त्यानंतर लगेचच एक पत्र या अधिकाऱ्याचं व्हायरल झालं। ते पत्र दिलं होतं अप्पर आयुक्त ठाण्याला ह्याच प्रकल्प देसाई या अधिकाऱ्याने। त्यामध्ये काय लिहिलं होतं का सोमतवाडी शाळेमधून आम्हाला तोंडी आणि फोनद्वारे कळालं की त्या शाळेमध्ये आळ्या सदृश्य असं हे सापडलेलं आहे। आम्ही तात्काळ लगेच ते जेवण रिटर्न मागितलं आणि ते जेवण ऐवजी भाजी, बटाट्याची भाजी वगैरे भाजी त्यांना पुरवण्यात आली। इतर काही शाळांमधून काय आम्हाला काय असं काही आळ्या सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला नाही। त्यात ज्या काही इतर 6 शाळांमध्ये अशा आळ्या सदृश्य ऐकून घ्या, आळ्या नाही आळ्या सदृश्य लिहितोय तो अधिकारी। आणि त्यामुळं आम्ही ते वेगळं जेवण त्या शाळेंना पाठवलं। इतर शाळेमध्ये मुलांना काही लोकांनी खाल्लं जेवण, पण त्यांना कोणताही काही त्रास काही उद्भवला नाही। आणि असंही त्या अधिकाऱ्यांनी त्या अहवालात म्हटलं का बा त्या शिक्षक जे आहे, काही शिक्षकांनी आम्हाला असं सांगितलं का ते आळ्या नसून मोड आहे अशी आम्ही खात्री केली, असं तो अधिकारी त्याने त्याच्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालामध्ये म्हणतोय। आणि असंही म्हणतोय का आता ह्या अन्नाचे जे काय फूड इन्स्पेक्टरने सगळ्या चेकिंग करायला आम्ही तिथल्या ज्या कोटमदाराचं सेंट्रल किचन आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि ते आता त्याचा अहवाल आल्यानंतर पूर्ण उर्वरित कारवाई होईल। परंतु जेव्हा दत्ता गावरी यांनी काही कागदपत्र हे केली त्याच्यामध्ये असं कळलं का फक्त याच्यामध्येच नव्हत्या आळ्या, त्या सोनवळेच्या शाळेमध्ये देखील आळ्या आढळल्या, पण तो काय अहवाल आपल्यापर्यंत आला नव्हता। अजून कोयंडे हे खेड तालुक्यातली कोयंडे आदिवासी आश्रम शाळा आहे, तिथे देखील अहवाल आला होता का या अन्न पदार्थामध्ये आळ्या सापडल्या राजम्याच्या भाजीमध्ये। त्यानंतर एवढंच नाही तर टोकावडे
जे खेड तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये टोकावडे म्हणून गाव आहे, तिथं जे आश्रमशाळा आहे तिथल्या मुख्याध्यापकाने लेखी अहवाल कळवला होता का या राजम्याच्या भाजीमध्ये आळ्या आढळून आला. असं असून देखील संबंधित अधिकारी, आता ते अहवाल आता जस्ट दत्ता गावरे यांनी आपल्याला दाखवले, त्यामुळे कळाले. एक 3-4 दिवसापूर्वी ज्यावेळी दत्ता गावरी, स्वतः मी देखील होतो, प्रकल्प अधिकारी कार्यालयात गेलो, तर तो प्रकल्प अधिकारी एवढा पडपड 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 करत होता, पुढच्याच ऐकूनच घेत नव्हता. आणि म्हणत तुमच्याच याच्यामध्ये कसं काय सापडतं, तुमच्याच तालुक्यामध्ये ह्या आळ्या कशा काय सापडतात, बाकीच्याकडे कसं काय सापडत नाही. म्हणजे तो काय करत होता, काहीतरी आपणच काहीतरी घडून आणले का काय, असं त्याचा बोलण्याचा हे होता. परंतु नवीन आता ही कागदपत्र सापडले. कोयंड्याच्या शाळेमध्ये सुद्धा आश्रमशाळेचा अहवाल आहे आळ्या असल्याचा, आणि टोकावड्याच्या याच्यामध्ये आहे. त्यामुळं ही चपराक त्याला बसलेली आहे. आणि अजिबात ऐकून घेत नव्हता अधिकारी, व्हिडिओ शूटिंग करून देत नव्हता, अजिबात पारदर्शकता नव्हती. एक प्राध्यापक झालेला मुलगा होता, तो प्रश्न मांडत होता, त्याला खाली बस, हे कर ते कर, म्हणजे चुकीचं असे वर्तणूक करत होता. ठीक आहे, सगळं हे झालं. आणि दत्ता गावरी त्यानंतर त्यांनी एक ठाम त्यांची जे उत्तर जे ऐकली, त्यामुळे ते उपोषणाला बसले. गावरी साहेब नमस्कार. आता सगळं माझं सांगून झालंय आणि जे आहे ते खरं आहे. तरी देखील आता तुम्ही 3रा दिवस आहे, तुम्ही उपोषण करताय, कोणी तर आलं नाही. आता काही लोक प्रकल्प देसाई, जे प्रकल्प अधिकारी देसाई यांच्या माध्यमातून समोर आली काही मीडियामध्ये, आणि आता ते म्हणतात की आम्ही दत्ता गावरेच्या विरोधात उपोषण करणार आहे. माझं मत आहे का त्यांना काय उपोषण करायचे त्यांनी करावं, आणि त्यांनी जे काही आरोप केले ते पण मी ऐकलेत. माझं असं त्यांना म्हणणं आहे की जर उद्या मी त्या आरोपांमध्ये दोषी निघाल तर शासन माझ्यावर कारवाई करेल. मी त्या कारवाईला बिलकुल घाबरत नाही. मुळात तुम्ही देसाईचा वृत्तांत वाचून दाखवलाय. हा देसाई हजर झाल्यापासून त्याचं असंच आहे. आता ह्या 4 आणि अजून 4 शाळांचे पण अहवाल आहेत का ज्याच्यामध्ये आळ्या निघाल्या. जरा थोडं वर होता का प्लीज, जरा घ्या. 4 आळ्या निघाल्या. बाकीच्या मुख्याध्यापकांना आपण पाहिलं होतं की आळ्या सोमतवाडीला निघाल्या आळी, त्यांनी लिहून दिलं होतं, पण नंतर ती मुख्याध्यापिका बोलायला तयार नव्हती. ती का असंच नव्हती, जो प्रचंड दबाव होता. तसे खाजगीमध्ये भरपूर मुख्याध्यापकांनी मला सांगितलं, अधीक्षकांनी सांगितलं का हे आळी निघण्याचं प्रकरण किंवा मुंग्या निघणं, सोंडेकडे निघणं आताच होत नाही, ते वारंवार झालेले. विद्यार्थी पण सांगतील जर त्याची आपण जर कसून चौकशी केली तर. मग आता मी कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी मग समाजातली काही माणसं बोलवायची, तुला मी हे देतो, तुला ते देतो. त्या लोकांचे आपण जरा कॉल रेकॉर्ड, त्यांची हिस्ट्री जरा बघायला, जर त्यांची चौकशी केली ना. आता जो माणूस बोलत होता ना, त्यांनी काही आदिवासी तरुणांना, ठाकरे समाजाच्या 1-2 गाडी मिळवून देतो म्हणून 2-2 लाख रुपये घेतले. ती पण तक्रार माझ्याकडे आली. कोणती गाडी? हे शबरी महामंडळाची. जी शबरी महामंडळ पण आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येतं ना, तिथून गाड्या वाटप होत्यात, हॉटेल व्यवसायाला पैसे मिळतात, ते कर्ज असते, पण ते 2 लाख रुपये घेतले. तो मुलगा एकदा आम्हाला नारंगावला भेटला होता. तो म्हणला मी समोर येईल पण माझे पैसे बुडतील. अशी प्रकरणं आहेत. मग ही लोक हाताशी धरून, तो खेड तालुक्यातले वस्तुस्थिती आपण समोर बघितली. जर हे आळी प्रकरण ज्यावेळेस झालं, आपण शांतच थांबलो होतो ना. त्यांनी जर समजा ह्या बातम्या दिल्या नसत्या, कारवाई केली असती, आपण कशाला उपोषणाची वेळ आली असती. आपलं देसाईचं काय, तो काय आपला बांधभाव आहे का, किंवा आपल्या गावातले काही अधिकारी येणार, 3 वर्ष निघून जाणार, दुसऱ्या चूक ते सेंट्रल किचनची हा, होती, पण हे अंगावरून घेते. हा, मला तेच सांगायची. आता ही चूक सेंट्रल किचनची होती ना, थर्ड पार्टी होती. माझी अपेक्षा काय होती, शाळेंनी सुद्धा अशा गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेच सेंट्रल किचन का बोट करायला पाहिजे, आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे, त्या सेंट्रल किचनवरती कारवाई करायला पाहिजे. ही झाली काम करण्याची. हे पण सेंट्रल किचनला वाचवण्याचा त्या प्रकल्प अधिकाऱ्याला एवढा बाबा काय अट्टास आहे. म्हणून मी त्या दिवशी जे उच्चस्तरीय समिती आली होती, पालघरचे उपजिल्हाधिकारी आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी, मी त्यांना म्हणलो होतो का ह्या सेंट्रल किचनला कोण मसाले पुरवतंय, कोण कडधान्य पुरवतंय, कोण भाजीपाला पुरवतंय, याची नावं एकदा डिस्प्ले होऊ द्या. बरं, आता सेंट्रल किचन आहे आपल्या जुन्नर तालुक्यापासून इथून 30 किलोमीटर, आणि इथून आपलं आजनवळे आहे 25 किलोमीटर, खटकाळे आहे 30 किलोमीटर, कोपरे मांडवे आहे आपलं 40 किलोमीटर, खटकाळे आहे आपलं किमान त्याच अंतरावरती.
आता मी तिथं काही मुलांशी बोललो ना, संदीप भाऊ मला त्यांनी सांगितलं वांग्याची भाजी जर असेल तर ती त्या शाळेपर्यंत पोचपर्यंत डेट राहते, त्याच्यामध्ये हलवून 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 ते पूर्ण त्याचं कालवण होऊन जाते पातळ भाजीमधलं. आणि विशेष म्हणजे सेंट्रल किचनला नेतानी वातानुकूलित गाड्या पाहिजेत, म्हणजे अन्न जसं त्या मशीनमधून शिजवून काढू, समजा शिजलेलं अन्न ते गरम गरम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं. ते डबे सुद्धा त्या पद्धतीचे पाहिजेत. आपण ह्या डब्यांची क्वालिटी बघितली तर ते डबे स्टीलचे, त्याला ती झाकणं नीट नाही, काय नाही. बरं त्या गाड्या वातानुकूलित नाही, आपल्या छोट्या हातीला पॅक बॉडी बसवलेली त्या गाड्या आलेल्या. हे पाहण्याची जबाबदारी कोणाची? दत्तगावरीची का? ही प्रकल्प अधिकारीची ना, की बाबा आपण काय लोकांना देतोय. पण संदीप भाऊ हे आत्ताच नाही, म्हणजे आता मी सुद्धा आश्रमशाळेत शिकलोय, त्या काळामध्ये तिथं जेवण मिळत होतं ना. असा पुरवठादार एखादा प्रकल्प अधिकारी आला, पुरवठा नीट नाही केला का त्याच्यात पण निघायच्या आळ्या. मग पोरांना आंदोलन का, आम्ही विद्यार्थी दशेत असताना लय आंदोलनं केली. तर माझे मित्र नारायण मराठे बसले, लय प्रचंड आंदोलन आम्ही त्या काळात विद्यार्थी दशेत केलेत. पण हे आदिवासी विभाग काय सुधारायचं नाव घेत नाही. त्याच्यामध्ये ही सेंट्रल किचन नावाची काही योजना आणली. आता मला तुम्ही सांगा ना, 40 जर समजा 3-4 हजार लोकांना जेवण बनवायचे पोरांना, ते किती वाजता बनत असतात, हे कधी निवडीत असतील? मला म्हणायचं CCTV फुटेज एकदा बघू आपण, का खरंच हे रोज निवडून घेतात का, तांदूळ निवडीत आहेत का, हे निवडीत आहेत का, किंवा याची प्रतवारी बघितली पाहिजे, याची बिलं डिस्प्ले केली पाहिजेत. तर राशनचा तांदूळ घ्यायचे हे 60 रुपये किलोनी, अशी पण परिस्थिती असेल यांची, आपल्याला काही माहित नाही. पण आता काही माध्यमांसमोर आलं, सगळे व्यवस्थित क्लीन चकाचक दिसत होतं. आता डोक्यावर टोप्या ग्लोव्ह वगैरे वापरत होते. आता मी चांगली कपडे घातली म्हणजे का मी लय चांगले का? माध्यमासमोर आलं का तांदूळ निवडताना, माध्यमासमोर आलं का कडधान्य निवडताना, माध्यमासमोर काय तो हेरबो घातलाय, मस्त त्या बाया बोलत आहेत. मला त्या महिलांना पण सांगायचे, तुम्ही आदिवासी हे पाप करू नका. पैसे काय प्रत्येकाला मिळत जातील, पगार मिळेल, नोकरी मिळेल. पण आहे ना, ह्या सेंट्रल किचनच्या नादामध्ये आहे ना, कितीतरी आश्रमशाळेवरच्या महिलांची नोकरी गेली, पुरुषांची नोकरी गेली. ते पण बिराड मोर्चा घेऊन तिकडे यायला बसलेत नाशिकच्या तिथं. 3 महिने झालं आंदोलन चाललंय. आता यांना नोकरी मिळाली, पण माझं असं मत आहे का, हे कोणासाठी, हे पाप का आपण करतोय लोकांच्या अनाथ माती कालवायचं? जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे होतं, माझं म्हणणं आहे. आळ्या निघाल्या का एका शाळेवरती नाही निघाल्या की आपण घेऊन नाही गेलो, किंवा यापूर्वी आपल्याला काही माहीत नाही. पण माझं असं मत आहे का, त्या लोकांना पण मला सांगायचे का, ते जे त्यांनी माध्यमासमोर दाखवलं एकदम चकाचक. अरे मग चकाचक आहे तर मग आळ्या कुठून आल्या का, हाकेशातून पडल्या का? बरं तुमचं तपासायची यंत्र नाही, FDI ला तुम्ही म्हणता पाठवलं, मग कोणता अधिकारी आला होता न्यायला सॅम्पल? पंचनामा करायला कोण आला? किती लोक होती पंचनामा करताना? त्या महिलाच सांगत होत्या का ती भाजी आम्हाला रिटर्न आणून द्यायची होती. मग ती रिटर्न आणून द्यायची होती, ती का फेकून दिली, ती का नष्ट केला पुरावा? हा पण ही बाब पण महत्वाची आहे ना. म्हणजे काय झालं माहिती का, ते देसाई साहेबांच्या पण रिपोर्टमध्ये आहे, राजमा एकदम वाळलेला होता तर त्याला मोड कसा आला होता रात्रीतून? काय झालं माहितीये का संदीप भाऊ, हे खोटं करता करता ही तेच उत्तर आहे प्रश्नांची. फक्त काय झालं माहितीये का, आता जे काही आदिवासी विकास मंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत, हे का देसाई साहेबांना पाठीशी घालतात त्याचं उत्तर मला पण नाही मिळालेलं. आणि राज्यामध्ये अशी जवळजवळ 30 ते 32 प्रकल्प कार्यालय आहेत. आणि असं म्हटलं जातं, म्हणजे अशी मला पण चर्चा आहे की ते खरं काय खोटं काय माहित नाही, पण हे दर महिन्याला काहीतरी हे देसाई आदिवासी मंत्र्याला नेऊन देतात म्हणून याला पाठीशी घालतात, अशी चर्चा सुरू आहे. असेल ना संदीप भाऊ, तसं का कोणाला चर्चेला म्हणजे पाठीशी घालेल ना? मला पण तेच म्हणायचे का, इतक्या तक्रारी गेल्या, तुम्ही आता तो बघितला. मला तुम्ही सांगा, समजा मी तक्रारदार आहे, मी ह्युमन राईट्सकडे गेलो, मी पार मंत्रालयापर्यंत गेलो, अचानक मी घरी येऊन कसं काय म्हणतोय बा देसाई साहेब लय चांगला माणूस आहे, आपोआप म्हणलंय का? आपोआप म्हणत असेल का? जो ज्याला त्रास झाला पर पोलिटिशियनला जातोय माणूस ॲट्रॉसिटी दाखल करायला. आदिवासी माणसं ती आपण पाहिली, ज्यांनी माघार घेताना आपण मीडिया समोर पाहिलं, ती लोक माघार घेताना अशीच घेत असतील का? एक महिला ती कॉन्ट्रॅक्टदार आहे, तिला पूर्वीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी काम दिलं, तिने काम केलं, समजा ती फ्रॉड आहे असं आपण धरून चालू, ती चुकीची. मग तिला भेटायला खेडच्या हॉटेलला का बोलावलं? का तिला बाबा विनंती करतोय का तू माघार घे? का ती लोक त्यांच्या घरी पाठवतोय?
मग हा हे मात्र तुमचं खरं आहे. मला का हेच ज्यांनी म्हणायचं. ज्यांनी तक्रार केल्या ती त्यानंतर माघार गुणगान गाऊ लागले. ती कशी काय गुण गावू लागली याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे ना. म्हणजे काही कार्यकर्ते सुद्धा आहेत हा. आंबेगाव तालुक्यातले हो, हो. का हे आरडाओरडा करायचे सतत. हा. आता ते फार गपगप झाले. आता पाठीमागे आंबेगाव तालुक्यातल्या एका कार्यकर्त्यांनी इतका आरडाओरडा केला, आळ्या निघाल्या म्हणून 2 निलंबित केले अधीक्षक तिथले असणारे. आणि नंतर आता एवढ्या आळ्या निघाल्या आपल्याकडे, एवढे एव्हिडन्स आहे, म्हणजे चकार शब्द तोंडातून काढते नाही. आणि खरं सांगू काय संदीप भाऊ, मला असं वाटतं की ह्याच कारणामुळे ना आज आमची अशी व्यवस्था बनलेली का, आमची अवस्था पण अशीच झालेली त्या व्यवस्थेमुळे का. त्यांना माहिती आहे ही बोलली का विकत्यात, लाचार बनतात आणि मग आपण परत ते करायला तयार आहे. मला तुम्ही सांगा 4,800 रुपये एका पोराला खायला येतात. आता आपण पुढे मार्केटमध्ये जाऊन एका मुलाला दर महिन्याचं खर्च 4,800 जेवण नाश्त्याला काय देते संदीप भाऊ, भेळ. त्या दिवशी तो प्रकल्प अधिकारी सांगत होता आपल्याला का मी स्ट्रॉबेरी दिली. आता स्ट्रॉबेरी दिली म्हणजे काय केलं, स्ट्रॉबेरीनी पोट भरते का? हा, म्हणजे आदिवासींनी स्ट्रॉबेरी बघितली नाही का? नाही, स्ट्रॉबेरी दिली बुवा, ठीक आहे, दिली, चांगली गोष्ट आहे, मग म्हणून तुम्ही आळ्या देणार का? आळ्या देणार हा पण मुद्दा आहे ना. म्हणजे काय करतात माहितीये का, मार्केटिंग करीत येत कसला का बा मी कसा चांगला आहे. आणि मला विशेष वाटलं, म्हणजे मी इतके प्रकल्प अधिकारी बघितलेत. माग गोडेगावला एक कार्यक्रम झाला रक्षाबंधनाचा, दोन्ही हाताला बाया बोलवल्या, राख्या बांधल्या ना, राखी मॅन. आता इतके ऑफिसर बघितलं, ठीक आहे ना, एखादं जर चांगलं नाविन्यपूर्ण काम केलं तर राखी बांधायला काय हरकत आहे, बांधतील. पण मग बाबा तू काय त्या महिलांना कुठं उद्योग व्यवसाय सुरू करून दिला, न्यूक्लियस बजेट नावाची स्कीम आहे संदीप भाऊ. याच्यावर बोला ना, हा. राखी मॅन. हा, मला तेच सांगायचे. तर इथं महिलेला कुठे बा उद्योग व्यवसाय सुरू करून दिला, पुढे त्यांच्या मुलांना कामाला लावला, काय उद्योगधंदे करून दिले, काम शून्य पण राखी मॅन. म्हणजे हा काय आलंय, आता मी आदिवासी विकास मंत्र्यांना भेटणार आहे, मी राज्यपालांना पण भेटणार आहे. ही व्यवस्था आहे ना आमची, ही प्रकल्प म्हणजे आदिवासी विभाग हा एकदा ना म्हणजे पूर्ण त्याचा स्टिंग ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये काय आलं, काम कमी आणि खाणारे जास्त झाले. त्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो राज्यामध्ये 9% बजेट आहे आम्हाला. मग त्या 9% बजेटचा आमच्या लोकांना खरोखर त्याचा उपयोग होतो का, तो पैसा आमच्यापर्यंत येतोय का? नाही, पण आता तुम्ही जरी उपोषण इथं विरोधात बसले असेल, तुम्ही एकटे बसलेत, तिथं 10 जण लोक तुमच्या समाजातली तुमच्या विरोधात उपोषण करणार आहेत. नाही, मी एकटा जरी बसलोय ना तरी आता ती वही बघा, मला ह्या 2-3 दिवसामध्ये हजारो लोक भेटून गेलेत, अजून लोक भेटायला पण येणार आहे. ते 2-3 जण ती बोललेत ना साहेब, ती लाभार्थी आहेत त्या देसाईची, त्याच्यामुळे ती बोलली असतील. ती हळूहळू ती माझ्या बाजूने बोलतील. थोड्या दिवसात त्यांची चूक लक्षात आली ना का ती सांगतील. लाभार्थी म्हणजे काय, एजंट? लाभार्थी म्हणजे बोलायला लावलेले, बोल बाबा तुला मी काय स्कीम देतो. कारण गोडेगाव प्रकल्पातून अनेक प्रकारच्या स्कीम शेतकऱ्यांना मिळतात. आता मी तालुक्यातले पुढारी पण पाहतोय आपले बरेचसे. नाही, मग हे जी लोक होती यांना तिथे एंट्री कशी काय, इतर लोकांना तिथं कोटमदारामध्ये Entry एंट्री नाही. देते नाही, मग हा हे लोक कसं काय तिथे आत बसले होते? हेच उत्तर आहे त्यांच्या ज्या वागण्यातून आहे ना, तेच आपल्याला उत्तर आहे भाऊ. का तिथं कोणाला आत येऊन, आता आपण शाळेत गेलो तर आपल्याला आत येऊन द्यायचं नाही. मग सोमत आपला कोटमदारात ते तर इतकं रिस्ट्रिक्शन आहे. आता तुम्ही गेले मी गेलो तर मला आत येऊन देणार नाही वरिष्ठांच्या परवानगीशिवाय. मग ती जी त्याच्या बाजूने बोलणारीच माणसं तिथं कशी काय गेली? आता त्या महिला होत्या बिचाऱ्या आमच्या समाजाच्या, आता त्यांना एवढं पडवून ठेवलं होतं का. आता त्यांनी मला बघितलंय ना, ते एक महिला म्हणली का आम्ही रिलेटिव्ह वगैरे आहे, नातेवाईक आहे, पण मी नाही बघितलेले असेल कदाचित रिलेटिव्ह कुठून तरी लांबून, समजा आम्ही आदिवासी म्हणलो एकमेकाचे नातेवाईकच असेल. पण त्या बायकांना एवढं पडून ठेवलं असणार आहे, जर उद्या सांगितलं तुमची नोकरी जाईल, मग त्यामुळे त्या तव्यावरला काय पण शिवाय देऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला एक सांगू शकतो का, काही 2-4 युट्यूब चॅनलवर असा विषय आहे का, ते जे व्यक्ती हे जे उल्लेख करतायत तर ते आतमध्ये घुसले, या भातामध्ये हात घाल, याला दे, याला दे, हारा सावत, याला दे, अशा पद्धतीचं हे चालू होतं. त्याकडे तुम्ही पाहिलं असेल, काय सांगाल तुम्ही? मी सगळं बघितलं. म्हणजे मला ती सेंट मग हेअर घालून काय फायदा. तुम्हाला जर त्या ताटातच हात घालायचे, जर तुम्हाला असंच खायचे, हेअर ही दिखाव आहे. हा, या हाताने त्याला हात दे, हे दे, ते दे, म्हणजे हा आहे ना संदीप भाऊ, दिखाव आहे. आणि देसाई साहेब आहे ना उघडा पडत चाललाय. या देसाई साहेबाला मी तर समजावलेलं एक अधिकारी म्हणून. मी प्रकल्पस्तरीय समितीला काम केलेलं, राज्यपाल नियुक्त सदस्य 3 महिने मी काम करत असताना 2-3 प्रकल्प अधिकारी तिथून गेले. सेंट्रल किचन मला वाटतंय त्यावेळेस ते बळवंत गायकवाड साहेब असताना सुरू झालं. तेव्हा
त्या जेवणाची क्वालिटी त्या याच्याकडे आता मला सांगा कितीतरी सेंट्रल किचन कंपन्यांचे देवस्थानचे मोठमोठे चाललेत, पण इथंच आळ्या का निघत आहेत. तर त्या मी तुम्हाला थांबवतो, ज्यावेळी आपण गेलो होतो त्यावेळी त्यांनी जसं काय तुम्हालाच प्रतिप्रश्न विचारला का सोमतवाडी आणि सोनवळेमध्ये कसं काय निघतंय, मला याची चौकशी करावं लागेल. आणि मग माझं असं म्हणणं आहे का त्यांच्याच कार्यालयातून हे रिपोर्ट आपल्याकडे आलेत ना, बाकीच्या शाळांमध्ये पण आलेत, बाकीच्या मुख्याध्यापकांनी का नाही रिपोर्ट दिले ना, आपण हळूहळू त्यांना पण भेटू, त्या तिथल्या विद्यार्थ्यांना भेटू की बाबा का नाही रिपोर्ट दिले. आता टोपात एकाच भांड्यामध्ये ते राजमा शिजलाय ना, मग तो ठरवून आला का आळीला वाटलं का मी सोनवळ्याला चालली, मी सोमतवाडीला चालले, असं नाही. प्रत्येक ठिकाणी आळ्या दिसतात, 2 आळ्या 5 आळ्या, पण काय आलं आता नोकरी करायची, वरिष्ठ अधिकारी आहे. मला हाच विषय नाही अजून मला ओढवून गडत का ते सेंट्रल किचन त्रयस्थ संस्थे काम करणारी देसाई साहेबामुळे ही मुख्याध्यापक पण का घाबरत आहेत एवढी. अधीक्षक एक आहे ना, 2 अधीक्षक आहेत एका शाळेत, महिला आणि एक पुरुष, ते पण MSW मास्टर ऑफ सोशल वर्क, म्हणजे उच्च शिक्षित आहेत एकदम, हायर एज्युकेशन वाली. मग त्यांना आळी सदृश्य पण नाही कळालं, मग ती एवढी घाबरून बोलत होती आपल्या आता यांनी दिलं होता मुख्याध्यापकांच्या अहवालात कुठं सदृश्य रिलीज नाहीये, आळी लिहिलं होतं क्लिअर कट, सगळे लिहिलं होतं. पण ती बाकीची जी 15 होती ना, बाकीच्या ज्या 8 न किती समजा 16 शाळा 8 शाळा, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी यांना घाबरूनच तो अहवाल नाही दिला. ते आमच्या पोरांना ते खायला घातलं यांनी, ते आळी असलेलं जेवण, कारण एकच टोपा शिजलं. बरं, बाकीच्या तक्रारी नाही आल्यामुळे त्यांनी खाल्लंय ना, ते खाल्लंच ना. समजा हे म्हणतात आळ्या आढळून नाही आल्या, समजा मग ते खाल्लंय ना त्या पोरांनी. अरे पण त्या टोपात आळ्या निघाल्या, त्या 4 शाळेमध्ये दिसू ना, तर एका शाळेमध्ये दिसल्यात ना आळ्या. म्हणजे तुमचं मटेरियल जे निकृष्ट दर्जाचं आहे, म्हणजे ज्या शाळेमध्ये आळ्या दिसतील त्यांनी समजा ते खायचं नाही, पण समजा ज्याच्या ताटात समजा नाही आलं त्यांनी खायचं. हे देसाईंचं काम, हे देसाईंचं काम आहे. म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक जसं काय कोंडवाड्यामध्ये बांधले वैरण कशी आपण टाकत होती खायची बा, ही खाऊन टाकायची, तिच्यात काय काडी कचरा आला तर तो फक्त ती वैरण उचलून बाजूला टाकायची, अशी आमची परिस्थिती. गुरांपेक्षा आमची परिस्थिती वेगळी नाही संदीप भाऊ. आज मी खरोखर म्हणजे मी एवढा अस्वस्थ नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये की बाबा इतकं होतंय, पण लोक का मुख गिळून गप्प आहेत, कोणासाठी गप्प आहेत, का नाही पेटून उठती. आणि असं अन्न मला तुम्ही सांगा, आम्हाला नाश्त्याला भेळ आहे, नाश्त्याला स्ट्रॉबेरी, नाश्त्याला ते राजगिरीचे लाडू आहे, समजा याच्यातून पौष्टिक याच्यातून पुढे जाणार आहेत का? याच्यातून मग आमचं शरीरच सदृढ नाही झालं तर मग तुम्ही जे बोलताय ऐका ना, हा धोरणात्मक विषय, हा वरिष्ठांनी त्या अन्नाच्या याच्यामध्ये बदल केला पाहिजे. मला सांगा, तर तुम्ही म्हणता का ती त्रयस्थ संस्था आहे आणि त्यांची चूक आहे, मग हे जे देसाई ते काय एवढं त्यांना पाठीशी घालायचं काम काय असेल? आम्हाला तेच सांगायचे का त्रयस्थ संस्थेला पाठीशी घालतो ना, म्हणजे इथं कुठेतरी गोड बंगाल आहे ना. पैसे मिळत असल्याशिवाय कोणी असं काय करीत नाही. काय कारण आहे? एका मिनिटात माझी तर अशी अपेक्षा होती, आपण जाऊन आलो होतो ना, दुसऱ्या दिवशी देसाई त्या सरी संस्थेवरती कारवाई करतील की बाबा तुम्ही चुकीचं दिलंय, त्यांना दंडात्मक कारवाई करतील, किंबहुना त्यांना काय त्यांचं बिलात कटछाट करतील किंवा काय जे प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करतील. तसं न करता एवढं पाहिलं की रात्रीतून त्या राजम्याला फुटला अंकुर, आळी नव्हे जेवणामध्ये अंकुर. अरे ही याच्यामुळं म्हणजे खरं याच्यामुळं देसाई साहेबांना आपण म्हणतोय की ह्यो भ्रष्टाचारी अधिकारी आहे, फ्रॉड आहे, याला इथून हाकला. आम्हाला काय त्याची आवश्यकता नाही, दुसरा कोणी शासन अधिकारी देईल तो अधिकारीकडे चांगलं काम करेल. मीडिया कधी गेली नाही ते कोठमदाराच्या याच्यामध्ये, सारखे कार्यकर्ते गेले नाही, किंवा हे राखी मॅन सारखं असं कोणत्या अधिकारी तर मला तर आठवत नाही असं केलं. मग आता हे मीडियाचं बी विकत घेतलं असं वाटतं का? 100% ना, मीडिया विकत घेतल्याशिवाय कोणाला एवढा बळ आलाय. आता मी तुम्हाला खरं सांगू का, खाजगी तुम्हाला सांगितलं ना दत्त भाऊ, तू आता आम्हाला बोलू नको, आम्ही तुमचं पण म्हणणं घेतो, आम्हाला मिळत तर मिळू दे ना म्हणले, आमचं असं म्हणलेत लोक मला. पण आता काय माहितीये का, सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर कितपत बोलायचे आपण, का त्यांचं हे करायचं. आज काल आहे ना, आता ठीक आहे ना, मग जर समजा एवढा हा राखी मॅन होता तर यानं नॅशनल न्यूजनी का ना एखादी दखल घेतली, काय करतं तिथंच तो चॅनल एक ठराविकच आहे, तिथंच आपल्या इकडून गेले, पाठीमाग काही लोक गेली, त्यांनी मिटिंग घेतली, काहीतरी सांगले ते दत्तगवारी असं असं, किती साहेब चांगले, दत्तगवारीला यायला लागले म्हणले. तो दत्तगवारी बोलला, मग तालुका बोलला नाही. थोड्या दिवसामध्ये आळ्या निघाल्या, दुसऱ्या दिवशी परत किड्या मुंग्या निघाल्या त्या सोनवळ्याला. आपल्याकडे लेखी आपण, मी माय मनाचं थोडी बोलतोय,
म्हणजे ही आमची लोक नाही सुद्धा नाही, आता ते कसं आहे, तिथं आपण बोलले तर ते म्हणले काहीतरी कोणतरी षडयंत्र असतंय. मग यांनी त्या जे अहवाल दिले यांचं जर म्हणणं असेल का त्या आळ्या नव्हत्या, ते कोंब होते किंवा ते सोनकिडेच नव्हते, मग हे त्या मुख्याध्यापकावर कारवाई करतील का, काय वाटतं? मग माझं म्हणणं तेच आहे ना, मी देसाई साहेबांशी काय बोललो, हा अहवाल जर तुम्ही ह्या अहवाला जर समजा तुम्ही चुकीचा दिला नाही, त्याच्यामध्ये आळ्या आहेत असं मुख्याध्यापकांनी दिलं, आळ्या नव्हत्या तर मग मुख्याध्यापक कारवाई झाली पाहिजे. जर मुख्याध्यापकांनी आळ्या दिल्यात आणि जर समजा तुमची जी काय चौकशी समिती आहे, तुमचा अधीक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि परिणामी हे सगळं लपवलं दडपलं, शासनाची दिशाभूल केली म्हणून प्रकल्प अधिकारी एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून तुमच्यावर झाली पाहिजे. तर तो माणूस आहे ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण एक शब्द बोललो का ते दुसरंच बोलत आहे. म्हणजे आपलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये तो माणूस नाही. तो तुम्हाला स्वतः वाटेल का त्या मुख्याध्यापकावर हे कारवाई करतील म्हणून? कोणावरच नाही करणार. मी तुम्हाला सांगत होतो कारवाई त्याच्यावर होते का नाही मला शंका आहे आता. म्हणजे आमच्या लोकांनी कायम हे आळ्याच खाणे, सोंडकिडच खाणे. आता इथं एवढे पालकांचे तुम्ही कोणचे इंटरव्ह्यू घ्या, सगळे पालक आमच्या आश्रमशाळेत शिकले. आता आमची मुलं 8वी 9वीला गेले तर सगळे सांगतील आम्ही सोंडेकिडं खाल्लं, आम्ही हॉस्टेलला असताना चपात्या कच्च्या खाल्यात. पण अजून ह्या 75-80 वर्षानंतर सुद्धा आम्हाला काय हायजेनिक अन्न जे कागदावर आहे ते काय आम्हाला प्रत्यक्ष मिळेना. कागदावर तर लय वल्गन आहे. तुम्हाला शासन निर्णय पाठवलाय, तुम्ही जरा वाचा. ते अजून शासन निर्णय असेल तर मी काढून तुम्हाला देतो. मला सांगा तुम्ही आता, का समजा तुम्ही आंदोलन छेडलं, आपण बातम्या प्रामाणिकपणे दाखवल्या, काय घडलं, कशा गाड्या अडत होते, आतमध्ये कसे दुकानं मांडली होती, काय बोगदे पाडले होते, सगळं पाहिलं आपण. शेवटी शरद सोनवणेंना सुद्धा ऐकणं दुसऱ्या वेळेस ते झालं, कागदपत्र भेटलं. मला सांगा का तुम्ही कुठेतरी शांत बसावा म्हणून तुम्हाला काय ब्लॅकमेल केलं जाते का? नाही ब्लॅकमेल म्हणजे काय, मग ही अशी लोक बोलायला लावायची. पण मी सांगू का संदीप भाऊ, मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही चुकीचं काम मी केलेलं नाही. त्यामुळं मला काय चौकशी लावायच्या त्या लोकांना मला सांगायचे तुम्ही लावा, लोकांसमोर आणा. पण हे जे लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे आमच्या समाजाच्या बाबतीमध्ये चाललंय ना, याच्या ह्या पापात वाटेकरी होऊ नका. कारण काय आलंय, इथं ही वस्तुस्थिती खरी, आपण खऱ्या गोष्टीवर मांडतो. हा जर देसाईंनी त्या सेंट्रल किचनवर कारवाई केली असती आणि मग दत्तगवारी चुकीची मागणी करीत असता, दत्तगवारी म्हणत असता की बाबा हे सेंट्रल किचन बंद करा. आता पूर्वी हॉस्टेलला पण हेच अन्न भेटत होतं सेंट्रल किचनचंच. तेव्हा विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं, ते सेंट्रल किचन वगळलं आणि मेस पद्धती लावली. का, ती मोठी मुलं आहेत, ती टिकू शकतात. आता ही लहान मुलं बोलू शकत नाही. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, तुम्ही नव्हते बाकीचे होते, ती काही याचे प्रतिनिधी होते आपल्या व्यवस्थापन समितीचे. ते व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी जसं त्यांना सांगितलं तुम्ही बोलले माध्यमासमोर तर तुमचं कार्य होईल, थोड्या 10 मिनिटामध्ये एकही म्हणजे तो प्रतिनिधी दिसला नाही, बाजूला निघून गेले. नको का लोक घाबरतात? का माझ्या मुलाला नापास करतील, काढून टाकतील, व मी बोललो तर परत ऍडमिशन देणार नाही, असे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामुळे लोक बोलती नाही, अजून लोक हुशार नाही. ज्या दिवशी पण माझं म्हणणं आहे का ज्या दिवशी लोक जाब विचारायला सुरुवात करतील ना, त्यावेळेस हे देसाई सारखे प्रकल्प अधिकारी घरी बसलेले असतील. तुमचे जे नेते आहेत, समजा तुम्ही ज्यांच्या ह्याच्या खाली काम करता, ते जे शरद सोनवणे आहेत, त्यांनी आता 2 दिवसापूर्वी घोषणा केली का 8 दिवसात त्या देसाईची बदली करणार, होईल का? आता दादांनी खरोखर घोषणा केले, बोलले, दादांसमोर हे एव्हिडन्स सगळे दाखवले. आता मंत्री काय झाले, दादा आमदार आहे आणि मंत्री डिसिजन घेणार आहे. त्याच्यामुळे आता नेमकी आता काय कसं घेणार आहे मला काय त्याच्याबद्दल म्हणजे मला ते दादालाच विचारावं लागेल. कारण मला तर म्हणजे ह्या एकंदर प्रकरण आता मी 3 दिवस इथं उपोषणाला बसलो. आता मला बोलवत नाही म्हणजे तोंड कोरडं पडले. इथं कोणी शासकीय अधिकारी, पोलीस आणि दवाखाना सोडलं तर कोणी आलं नाही इथं. इथं लगेच दखल घेतली जाते. म्हणजे जर त्यांना जर बलिदान जाऊनच त्यांना न्याय म्हणजे बुवा द्यायचा असेल तर त्याची माझी तयारी आहे समजा. पण माझं म्हणणं आहे का इतकं आदिवासीचं जीवन स्वस्त झालंय. नाही मग तुम्हाला असं वाटतंय का शरददादांनी घोषणा केली ते काय होणार नाही असं तुम्हाला नाही, आता दादा म्हणले मी प्रयत्न करतो. आता मी लगेच नाही हा काय म्हणणार नाही, कारण ते मुंबईला जाऊन म्हणले मी प्रयत्न करतो. ते काल कमिशनरकडे त्यांनी टीम पाठवली होती. कमिशनर लीना बनसोड मॅडम आहे, ते अतिशय तत्पर आहेत. त्या म्हणल्यात मला जसा रिपोर्ट मिळेल तर मी तो खाली पाठविला, जर नाही रिपोर्ट मिळाला तर मी स्वतः इकडे येईल, ती सगळी चौकशी करीन, बाकी दोषीवर कारवाई करील. आणि त्या मॅडमवरती माझा भरोसा काय, ह्या देसाई साहेबांनी
160 मुलींना एक वर्षभर ऍडमिशन नाही दिलं हॉस्टेलला. फिरवीत राहिला पोरांना, SFIच्या पोरांना, किसान सभेच्या मुलांना, आम कार्यकर्त्यांना, तुम्ही मंत्रालयात जा. मंत्रालयात 3 बैठका झाल्या का मंत्र्यांना वेगळंच सांगायचं. आणि जेव्हा आम्ही विचार केला की हा प्रश्न खरं मॅडम सोडवतील, आणि तशा राज्यामध्ये जवळजवळ 28 जागा शिल्लक होत्या. आम्ही मॅडम समोर गेलो, मॅडमला सगळं वस्तुस्थिती सांगितली. 3 दिवसाच्या आतमध्ये मॅडमने पत्र पाठवलं का ऍडमिशन दिलं म्हणून. पण वर्षभर ह्या माणसाने, देसाईनी, त्या मुलींची आर्थिक DBT मिळाली नाही, शैक्षणिक नुकसान केलं, त्यांना हॉस्टेलला राहता आलं नाही. म्हणजे हा असा माणूस आहे. मला वाटलं होतं की बाबा हा कार्यालयात काम केलेलं आहे, आदिवासी विकास विभागात गाढा अभ्यासक आहे, पण त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही. त्याला स्टंट, तो राखी मॅन नाही, तो स्टंट मॅन आहे. तो त्याला असं स्वतःची पाटण ठोपवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि काय म्हणतो, राजकारणाची बरीच खास दिसते मला, असं ते वाटतंय. कारण त्याला मी पाहिलंय का तो मीडियावाला तिथंच बसलेला असतोय, माणूस गेला आला. असं मी एकही अधिकारी आतापर्यंत बघितला नाही का तो मीडिया समोर घेऊन, म्हणजे तोच चॅनल एकच. म्हणजे ते अवघड आहे. ठीक आहे, आता काय बोलावं, ते काय वरिष्ठ घेतील ते घेतील, पण हा माझा लढा प्रामाणिक आहे. मला समाजातल्या सगळ्या लोकांना हात जोडून सांगायचे, मला कोणत्या तुमच्या नोकरीवरती तुमचं वाटोळ व्हावं, तुमचे नुकसान व्हावं असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण आपल्या मुलांच्या अनात जो माती कालवितोय ना, त्याचं बाकी वाटोळं केल्याशिवाय मी काय राहणार नाही, एवढं या निमित्ताने मी सांगतो. हे होते दत्ता गवारी. लीना बनसोड नावाच्या आयुक्त आहेत, आदिवासी विकास आयुक्त. हात जोडून विनंती आहे की हे जे सगळं घडलंय ते खरं घडलेलं आहे. सगळे साक्षी पुरावे हे त्या कुटुंबदाराच्या स्वयंपाकगृहाच्या विरोधातले आहे. 4 आश्रमशाळेच्या प्रमुखांनी धडधडीत लेखी कळवले की ते राजमामध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत. परंतु ह्या कुटुंबदारा स्वयंपाकगृह चालवणारी जी कोण संस्था आहे त्याच्याशी ह्या देसाईंचा काय संबंध आहे देवाला माहिती. परंतु कारवाई करणं सोडा, ह्या देसाई यांनी वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल करणं सुरू केले. आळ्यांचा अहवाल आलेला आहे आणि हे देसाई स्वतःच्या मनाने आळ्या सदृश्य लिहित आहेत. अहवालाच्या पुढं आळ्या आळ्या सदृश्य, याच्यातच सगळं कळतंय. अहवाल येतोय आळ्यांचा, हा सदृश्य शब्द या देसाईंनी आणला कुठून? खर तर याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. हे देसाईंचं खरं सांगतो, हे चमकेश माणूस आहे. हे ज्यांनी सांगितलं का मीडिया प्रतिनिधी वगैरे तिथं पडून असतात, हो खरंय, तिथं ही मीडियाची लोक तिथं सडीक पडीक पडलेली असतात. त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचं पॅकेज आहे. जी लोक या अन्नाची किंवा काही इथल्या प्रकाराची चौकशी करतात, नंतर जादू होते आणि तीच लोक या देसाईंचं कौतुक करताना आपण पाहत आलोय. जी लोक या देसाईंबद्दल काही तक्रारी करतात ती लोक मात्र नंतर पलटतात आणि देसाईंचं काम कसं चांगलंय हे ते बोलायला लागतात. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कसं मॅनेजमेंट सुरू आहे आणि हे कशाच्या माध्यमातून आहे, तर हे खरं तर आर्थिक माध्यमातून आहे. इतकी मोठी सगळी हे आहेत, 2-3 जिल्ह्यांची ते सगळे आदिवासी विभागाचा हा व्यक्ती पालक आहे आणि हा व्यक्ती आळ्यांना आळ्या न म्हणता सदृश्य म्हणतो. याची तपासणी करायला हवी होती. तात्काळ या देसाईंनी फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला फोन करायला लागत होता. त्यांना तात्काळ पाचारण करून त्या अन्नाचे नमुने त्या आश्रम शाळेतून घ्यायला पाहिजे होते. परंतु यांनी केलं काय, का ते सगळे फेकून द्यायला सांगितलं. अन्न का फेकून दिलं ते अन्न? का तुम्ही फूड ड्रग्ज इन्स्पेक्टरला त्याच क्षणी फोन केला नाही? ह्या अधिकाऱ्यांनी नंतर तिथं जाऊन नाटक केलं चेक करायचं आणि त्यांचे अहवाल घेतले का काय अंकुर असतील वगैरे वगैरे. अरे असे कसे काय अंकुर असतील? त्या आळ्या होत्या. मग बाकीचे मुख्याध्यापक आहे ते का वेडे आहेत का? मुख्याध्यापक झाले ते अडाणी आहेत का? त्यांना समजत नाही का? स्वतःच कसं पुढं करायचं आणि माझ्या याच्यामध्ये कशी कॉलर टाईट होईल का मी चांगला व्यवस्थित हे केला, हे स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी, आपल्यावर कलंक नको
हे करण्यासाठी समोरच्याला खोटं करतायत. खऱ्याचं खोटं करू शकता, परंतु सत्याला मरण नसतं देसाई साहेब. एक ना एक दिवस तुमचा हा कारभार उघडा पडलेलाच आहे, याच्यामध्ये अजून पडल्याशिवाय राहणार नाही. बनसोडे मॅडम, आपण तात्काळ दखल घ्यावी आणि हे आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळण्याचे हे अधिकारी प्रकार करतात, त्यांच्या ह्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. आणि त्या कोटमदाराच्या तिथं जे काय प्रकार चालतात, अरे मी तर काय बघतोय, पत्रकार लगेच कधी कंचे पत्रकार गेले नाही तिथं, कोणाला येऊन पण दिलं जात नाही. मला आता काय सांगू, आता मी तर मला अशी माहिती भेटली काही पत्रकारांचे ते गाड्या वगैरे लावलेले आहेत का काय, काही काही जे जे आधी सामाजिक काय आहेत चळवळीतली लोक, त्यांचे तिथं सब ठेकेदार, कोणी भाजी द्यायची, कोणी काय करायचं, हे उद्योग सुरू आहे तिथं. पाठीमाग त्या याच्यामध्ये आळ्या सापडल्या होत्या, ते 1-2 अधीक्षक निलंबित केले. मग अधीक्षक निलंबित केले ना तुम्ही, आळ्या सापडल्या, मग त्या कोटमदाराच्या ती संस्था चालवती त्याच्यावर आपण काय कारवाई केली? काहीच केली नाही, दिसतच नाही कारवाई केली. म्हणजे ही जी काय संस्था काही छोटी मोठी नाही. जर त्या संस्थेला जवळपास 1 कोटी रुपयापर्यंत पैसे भेटत असतील काय भाऊ? 1 कोटीपेक्षा जास्त. मग 1 कोटी रुपये जर महिन्याला भेटत असेल आणि एका मुलामाग 4800 रुपये भेटत असेल, तर मग याच्यामध्ये खरं तर खूपच याच्यामध्ये दडलेलं असू शकतं. आणि यांनी सांगितलंय, आता यांनी आंदोलन चालू केलं, यांच्या विरोधात यांची काही जुनी प्रकरणं काढायची, यांना ब्लॅकमेल करायचं आणि मग हे तिथं जाणार आणि यांच्या विरुद्ध हे करणार. मग ते देसाई हे करणार, हे काय असं टाइमपास नाही, हे सगळं ते सगळा मास्टर माइंड हे देसाईचं आहेत. हीच चर्चा सगळीकडे आहे, हे सगळं हे देसाईच घडवतात. आजपर्यंत सगळे लोक हे तेच बोलतात, देसाई साहेब तुम्ही फक्त आपले शान चौकती येणार, मस्तपैकी हे करणार आणि तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी आदिवासी मुलांच्या जीवनाची खेळ करता आणि हे सगळं घडून आणलं जातंय. तर माझी रिक्वेस्ट आहे का त्या आदिवासी मंत्र्याला, त्या आदिवासी मंत्री ज्यावेळी इथं आले होते दत्ता गावरे यांच्या आमंत्रणानुसार, त्यांनी इथली परिस्थिती पाहिली. ते काय म्हणाले, आमचा गडचिरोली चांगला आहे तुमच्या जुन्नर आंबेगाव पेक्षा, मला याचं पालकत्व घ्यायला पाहिजे. पालक तिथं तर लय गोड गोड बोलले आणि आता तर मग एवढी सगळी बाब सगळी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मग आता कुठं त्यांच्यातला पालक गेलाय हेच आता हे समजत नाही. खरं जर ते खरंच आदिवासी जनतेचे जर आदिवासी मंत्री असतील तर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करावेत. हीच आपली त्यांच्याकडे मागणी असेल. पाहूया काय होतं. या लीना बनसोड मॅडम काय अहवाल देतात, यांच्यापर्यंत काय पोहोचलं नाही, बहुतेक मेल्याच्या नंतर येतील. किंवा आदिवासी मंत्री काय करतात आणि यांचे नेते शरद सोनवणे हे काय करतात. त्यांनी तर घोषणा केली 8 दिवसात बदली होईल. पाहूया देसाईवर चढ होतं का सिस्टीमवर चढ होती का ही लोकशाहीवर चढ होती हे देखील आपण पाहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेबाबत कमेंटमध्ये बोला, म्हणा, लिहा. तुमच्या प्रतिक्रिया आल्या पाहिजे आणि हेच खरं तर लोकशाहीचं द्योतक आहे. आपल्या प्रतिक्रियेमध्ये समोरच्यांना कळू द्या का कुणाचं खरं आहे कुणाचं खोटं आहे. या प्रतिक्रिया लोक वाचतात मोठमोठी आणि त्याच्यावरच स्वतःचं मत निर्माण करतात, मत ठरवतात. पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.